पोलीस इन्स्पेक्टर चिवड शेट्टी आज सायंकाळी किती वाजता सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारामध्ये एक आम्हाला फोन आला स्थानिक नागरिकांचा। आमराई चंद्रमणी नगर या भागातून एक फोन आला की बाबा एक अब्रक जे आहे अर्धवट वाढ झालेलं हे एका कचऱ्याच्या डब्यामध्ये कचऱ्याच्या ठिकाणी हे दिसतंय, म्हणून त्या ठिकाणी खातरजमा करण्यासाठी आपण या। मग त्या ठिकाणी आम्ही गेलो आणि स्टाफसह जाऊन त्याची खात्री केली असता त्या ठिकाणी एक आडगळीची अशी खोली आहे जिथं ज्या ठिकाणी कोणी सहसा जात नाही, त्या ठिकाणी कचरा टाकला जातो आणि त्या ठिकाणी ते एक अब्रक 5 महिन्याचं अर्धवट वाढ झालेलं, ज्याला हात नाहीयेत आणि मान छोटीशी बारक आहे, असं स्त्री जातीचा अब्रक जो आहे हा अर्धवट वाढ झालेला मिळून आलेला आहे। आता त्या अब्रकाबाबत तिथं स्थानिक नागरिकांशी चर्चा केली की कुणी त्या मांजरीने तोंडात आणलं म्हणून कुणीतरी सांगितलेलं आहे त्या ठिकाणी नागरिकांनी। पण त्या ठिकाणी खात्री करतोय आम्ही की नेमकं तो कुठून आणले ते, त्या ठिकाणी CCTV फुटेज वगैरे चेक करतोय आम्ही। तर तो एक बायोलॉजिकल वेस्ट आहे। तो बायोलॉजिकल आम्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांशी सुद्धा अधीक्षकांशी सुद्धा बोललो, अधिकाऱ्यांशी सुद्धा बोललो की बायोलॉजिकल वेस्ट आहे, जो प्रॉपर पद्धतीने जो नाश करायला हवा तो बायोलॉजिकल वेस्ट जो आहे वैद्य तो हॉस्पिटलकडून नाश झालेला नाही किंवा घरगुती कुणीतरी गोळ्या खाऊन वगैरे काहीतरी अबॉर्ट झालेला आहे। ते अबॉर्ट झाले असले त्याचं ते तो फेकून दिलेला आहे आणि त्याचा तो प्रॉपर त्याचा नाश न केल्यामुळं त्या ठिकाणी तो मांजरीद्वारा आणलेला आहे। तर त्याप्रमाणे योग्य तो कायदेशीर जो बायोलॉजिकल वेस्ट जो आहे तो व्यवस्थित त्याची हँडलिंग न केल्याबाबत त्याबाबतचा जो कायदेशीर गुन्हा आहे तो दाखल करणार आहे आणि तो त्याच्याबाबत सखोल तपास करणारे CCTV कॅमेऱ्यांच्या आधारे आणि तिथल्या स्थानिक लोकांच्या चौकशीमध्ये जे काय निष्पन्न होईल त्याप्रमाणे पुढील कारवाई करणार आहोत। तसं काय अद्याप तरी तसं काय वाटत नाहीये तसं। हा काय तो बायोलॉजिकल वेस्ट आहे तो नेमका कुठून आला आहे तो बायोलॉजिकल वेस्ट हा जे आपण पहिला एक शहानिशा करणार आहोत, खात्री करणार आहोत तपासामध्ये की सर्व CCTV फुटेजमध्ये आपण ते पाहणार आहोत आणि जी ते प्राण्याने आणले तो प्राणी कुठं CCTV फुटेजमध्ये दिसतोय का आणि तो कुठून आला आहे हे बघूनच आपण त्याचं ठरल की नेमकं हा आला कुठून। आणि असा काय प्रकार आमच्या अद्याप कानावर आलेला नाही। जर अशी काही बातमी मिळाली गर्भलिंगाबाबत 100% आपण बारामती शहर विभागात